धन्य भावशीळ ज्याचे हृदय निर्मळ पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती ते भाव विधी निषेध नेनती एक निष्ठा धरुणी चित्ती पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती ते भाव तुका म्हणे तैसे देवा होणे लागे त्याच्या भावा पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती ते भाव वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा पांडुरंगा करू चरण संपांच्य त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सर्व धन्य भावशीळ ज्याचे हृदय निर्मळ पूजी प्रतिमेचे देव संत म्हणती ते भाव श्रीमंत श्री जगद्गुरू यांचा हा भाविक आणि विश्वासू अशा साधकाचा निर्देश करणारा अभंग आहे की असा क्वचितच विश्वासू एखादा महान पुरुष भेटू शकतो की ज्याचा अंतःकरण अतिशय कसा आहे निर्मळ आहे, शुद्ध आहे, शुद्ध असून पवित्र आहे. असा भावशुद्ध पुरुष तो धन्य आहे, कारण त्याचं शीलच असं आहे, भावना आहे. या अंतःकरणातच त्याच्याशी भावना उत्पन्न झाली आहे की संतांनी ज्याला पूज म्हणून सांगितलेलं आहे, सेवाकर म्हणून सांगितलेलं आहे, त्या प्रतिमा असल्या तर तो पूजायला तयार आहे. पूजी प्रतिमेचे देव आणि संत म्हणती तेथे संत जिथं भाव ठेवायला सांगतील तिथं भाव ठेवणारे असे महान पुरुष क्वचितच मिळतात. विश्वासू अशा एका महान साधकाचा अभंग आहे. तुकाराय वर्णन पुढे करतात की तो एवढा विश्वासू आहे की विधी निषेध सुद्धा तो जाणू शकत. कशामुळे संतांनी सांगितलंय एक निष्ठा धरून याचं काय कर, सेवा कर, पूजा कर, भजन कर, एवढ्यावर सुद्धा उद्धार होईल असं सांगतात. मग त्याच्यासाठी देवाला महाराज प्रकट भाव लागला. जशी भावना असेल तसं प्रकट व्हावं लागतं. तुका म्हणे तैसे देवा होणे लागे त्याच्या भावनेनुरूप देवाला भाव. भक्ती संप्रदायामध्ये भावनेनुरूप देव अशी संकल्पना आहे. ज्ञानामध्ये भावनेनं देव नाही, तो ज्ञानाचा देव आहे, ज्ञानरूप देव आहे. तिथं देव आणि ज्ञान वेगळं नाही. भक्तिशास्त्रामध्ये मात्र जसा भाव तसं देव असतं. तुम्ही आम्ही जी उपासना करत आहोत ती प्रचलित पद्धतीची आहे, रूढ आहे सगळे. मग टिळकाने आणली, कोण म्हणतात अनादी कालापासून सुरू आहे. तुम्ही सांगायचं समाजात एक काहीतरी संवाद निर्माण व्हावा म्हणून केलं. अनेक कारण याच्या मागे जरी सांगितली असली, उपासना ही पद्धत मात्र भारतात फार पूर्वीपासून चालत आहे. कोणतरी कोणाची उपासना करत आहे. शिष्य गुरु शिष्य उपासना सुरू आहे, पती पत्नी उपासना सुरू आहे. तीही उपासनाच आहे. तिथं काय चुकलं, काय जरी बरोबर असलं तरी देखील न भांडता, न काय तडजोड करून व्यवस्थित वागावं. तिथं काही बदल करता येत नाही. कोणतीही गोष्ट या संसारातली असून परमार्थातली असो, तिथं व्यवहार आहे, तिथं काहीतरी तडजोड करावी. एखादं जनावर मार्क आहे म्हणून विकून टाकता येईल. पत्नी जर रागीट असेल तर बदलता येणं शक्य नाही. व्यवहारात कोणतीही गोष्ट मला तडजोडच करावी लागेल आणि तडजोडीनच तुम्हाला सुखी व्हावं लागेल. सुखरूप होणं हे संसारात शक्य नाही. सुखरूप परमार्थातच होणार. सुखरूप होणं आहे एकमेव देव सोडून सगळे कसे आहे तो दुःख मिश्रित सुखे. सुखरूप फक्त पांडुरंग परमात्मा आहे. आपल्या वारकरी संप्रदायाचे आम्ही अनुयायी आहोत म्हणून आम्ही पांडुरंग म्हणतो. गणपत्य संप्रदायातले लोक गणपती सुखरूप म्हणतात, शैव संप्रदायातले शिव सुखरूप म्हणतात, विष्णू संप्रदायातले वैष्णव जे आहेत तप्त मुद्रांकित, वारकरी वेगळे आणि वैष्णव वेगळे महाराज. त्या वैष्णवांचे आचार ते कोणाच्या हातचं खात नाहीत. अगदी पवित्र असा आचरण असतं त्यांचं. एवढं जपतात ते. आचाराला विचाराला फार किंमत देतात आणि आचार अजिबात मोडायला ते तयार नाही. अशा शुद्ध आचारवान वैष्णवांना विष्णू शिवाय दुसरं कोण दिसत. दत्त संप्रदायातले महाराज ते दत्ताला आपला पूर्ण परब्रह्म परमात्मा. काही असो, शेवटी आपल्या आद्यशंकराचार्याने आम्हाला पंच महादेवता पूजन म्हणून सांगितलं. त्यामध्ये शिव पहिला, शक्ती दुसरी, तिसरा सूर्य, चौथा गणपती आणि पाचवा विष्णू, असे पाच देव सांगितले.
या 5 देवांमध्ये मग कोणाची तुम्ही उपासना करा, तुम्हाला ती परब्रह्मापर्यंत नेण्यास उपयोगी होईल. मग एवढी उच्च उपासना सांगण्याचा हेतू इतकाच की तुम्ही आम्ही भावशुद्ध व्हावं, चित्तशुद्ध पुरुष असावा. चित्तशुद्धी झालेल्या पुरुषाला ही साधना लवकर काय होते, फलद्रूप होते. ज्याचं चित्तशुद्ध झालेलं नाही त्याला ही साधना कार्य करत. कितीही महाराज चांगली कपडे असली, साबण जरी चांगला असला तरी गढूळ पाण्यामध्ये ते स्वच्छ निघणं शक्य. पाणी जसं शुद्ध असावं लागतं तसं अंतःकरण जर शुद्ध असेल तर देव यायला तयार. भावशील पुरुष दुर्मिळ आहे. अनेक जण तुम्ही आम्ही यामध्ये उतरलेलो आहोत ना, पण आमची व्हायची तशी चित्ताची अजून शुद्धता झालेली. म्हणून व्यवस्थेत काहीतरी करता येईल बदल. व्यवस्था ही विज्ञानातली, अवस्था ही मात्र तत्वाची. अवस्था ही स्वतः मिळवावी. अवस्थेत बदल ज्याचं त्यानंच करायचं. व्यवस्था काहीतरी आणून विकत करता येईल, देवाला विकत फळं आणता येतील, विकत सगळं करता येईल, विटा स्वतःला पै पावणा बसवून पूजन करता येईल. पण गणपतीनंच कृपा करायची झाली आमच्यावर तर ते पै पावण्याकडनं करेल काय, स्वतः बसायला पाहिजे, स्वतःच तिथं खपायला पाहिजे. स्वतः बदल आहे त्याला तत्वज्ञान म्हणावं. आणि ज्यात बदल होतो सदैव त्याला काय म्हणावं, विज्ञान. सदैव बदलणार आहे ते विज्ञान आणि न बदलणार आहे ते तत्व. आणि तत्वाचं ज्ञान ज्याला झालेलं आहे तो कोणताही देव समोर आला तरी फसत नाही. आम्हा भाविकांची जाती एकविधला श्रीपती, अलंकार शक्ती सरोषगेची ना. तिथं अलंकार वेगवेगळे झाले तरी भाविक त्यात एकाला सोनार वेगवेगळे अलंकार करतो. तुम्ही आम्ही वेगवेगळे म्हणतो, नागमध्ये कणकण, त्रिलिंगी वेदरी, बाळे बुगडी, मंगळसूत्र, वेगवेगळे अलंकार आहेत. पण एका सोन्या वाचून होत नाही. सोन्याशिवाय त्यांना आधार नाही. अधिष्ठान सोनच आहे, पण सोन्याशिवाय जरी नसले तरी वेगवेगळे दिसल्याशिवाय राहत नाही. तसं वेगवेगळ्या रूपानं एकच शुद्ध परब्रह्म कार्य ब्रह्मात हे वाटलं गेलं. गणपती झाले, विष्णू झाले, शिव झाले, शक्ती झाले, तरी देखील कोणत्याही एकाची उपासना केली तिथपर्यंत पोहोचू. त्यासाठी आम्हाला व्यवस्था बदलत बसायची गरज नाही. मला सांगा, सुदाम देवांच्या इतकी आमची तुमची अजिबात गरीब परिस्थिती अजिबात आजही नाही. आणि कोणाची नशेल इथून पुढे मागही नव्हती. सुदामा इतका गरीब पुराणात भागवतात मांडलेला मी तरी पाहिलेला. कदरयुग आख्यान आहे, पण कदरयुग थोडं पहिलं काय होतं, धन होतं. भिक्षुगीत समाजामध्ये आहे. सुदाम्या इतका गरीब कोणही नव्हता, आजही नसेल. पण सुदाम्यासारखी चित्तशुद्धी मात्र आज तागायत कुणाची, पुराणापासून आज तागायत. त्याच्यासारखी मनस्थिती कुणाचीच आज तागायत चांगली नाही. त्याची परिस्थिती गरीब होती पण मनस्थिती मात्र एवढी उच्च होती की द्वारकेचा राणा वर सिंहासनावर बसलेला देव धावत. जेवढी एखादा मोठा माणूस धावत तुमच्या भेटीला येतोय त्यावेळी तुमची योग्यता ही त्याच्यापेक्षा काय असते महाराज, मोठी असते. म्हणजे विदुरांच्यासाठी, सुदामदेवांच्यासाठी देव जर धावत येत असतील तर देव त्यांच्या अंतःकरणात बसायला तयार आहे. तो ये फक्त म्हणायचा अवकाश आहे. म्हणजे धावून या भाजी कव, देव धावून यायला तयार. आणि अशा चित्तशुद्धीची गरज आहे. आणि असा चित्तशुद्धवान पुरुष तुकोबाराय म्हणतात, त्याला मी वंदन करेन. त्याच्या पाय धुवून मी पाणी. तुकोबारायांच्या जवळ काय नव्हतं, ज्ञान होतं महाराज, वैराग्य होतं, योगही होता. सगळे भीत होते. याचं कारण काय, पराकोटीचं वैराग्य होतं. दांडेकर मामांच्या पराकोटीचं वैराग्य होतं म्हणून दांडेकर मामांना मान. ज्ञान फार असायला पाहिजे अशी अजिबात अपेक्षा तुम्हाला माहिती आहे, सगळं ऐकून नाही. फक्त वैराग्याची जरुरी आहे. वैराग्यवान पुरुषच महाराज इथं काय आहे. कोणाला महाराज तो जग जरी समोर तुमच्या झोळीत टाकायला आला तरी तो नाही म्हणत नाही, काय म्हणत नाही, त्याला किंमतच देत नाही. म्हणून करतल भिक्षा आणि तरुतल वास. झाडाखाली वास करावा आणि करतलावर मिळेल एवढंच एका वेळेला खावावं, याच्या पलीकडे भ्रांत मानू नये. साधकानं जगताना कोण भाग्यवान आहे असा प्रश्न विचारलाय वामन अवतार भगवान शंकराचार्य. डोंगरे महाराज त्याचं भाषांतर करतात की बळीराजाच्या आणि वामनाच्या संवादामध्ये कोण भाग्यवान असा पुरुष आहे जगामध्ये की ज्याचं भाग्य देवही वर्णन करू शकत नाही. तर कौपीनवंत खलु भाग्यवंत, जो एक दंड, एक कलश आहे तांब्या पाणी पिण्याकरता, लंगोटी बांधली, तोच या जगामध्ये कसा आहे
भाग्यवान आहे. आता सगळ्यांना मिरवणारे आहोत. लौकिक परिस्थिती मिरवणारी असेल आणि आतून त्याग नसेल तर बाह्य जगतामध्ये भोग भोगावेच लागतील, सोडता येणार नाही, टाकता येणार नाही. काय टाकायचं? टाकता येण्यासारखं काय? तुम्ही सगळे संसारी आहोत. डोळे उघडझाप करतात, श्वास घेतो, टाकतो, इतर कामं करतो, सगळे इंद्रियांचे व्यापार अर्थपूर्ण सुरू आहेत, व्यवहार सुरू आहे. यातलं काहीही टाकता येणं शक्य नाही. टाकू नये, टाकल तो मूर्ख म्हणतात ज्ञानोबा, मिथ्याचार म्हणा. पण आतून मात्र काय असावा? त्याग असावा. अंतस्त्यागी बहिर्भोगी लोके विहर राघव. वशिष्ठ वाशिष्ठात रामप्रभूंना उपदेश करतात की रामा, तू आतून त्याग कर आणि बाहेरून भोग भोग. बाहेरून भोग भोग नाही महाराज, आतून त्याग असले तर भोग भोगताना सुद्धा त्याला जाणीव असते की भोग मला बांधणारे आहेत, हे भोग भोगत आहे याचा त्याला अपराध वाटत असतो. परमार्थी माणसाला असं रामप्रभू सारखा असं सदैव पोचणी असावी. आतून वनवासात जरी असले तरी त्यांना परमार्थ तत्वाची जाणीव आहे. राजवाड्यात असले तरी परमार्थाची जाणीव आहे. अशी सदैव जाणीव ज्याच्या अंतःकरणात आहे त्याचाच भाव टिकतो. आणि असा भावशुद्ध भाव टिकणारा पुरुष परमार्थामध्ये जो मिळतो. मग ज्ञानी पुष्कळ आहेत महाराज. ज्ञानी काय लायकी सोडून वागलेले नाही, तसं पुष्कळ वर्ग, पुष्कळ देखणे पुरुष होऊन गेले, पुष्कळ बलवान होऊन गेले. पण वैराग्यवान पुरुषाला जेवढा परमार्थात मान आहे तेवढा मान ज्ञानी पुरुषाला देखील नाही. ज्ञानोबरायांच्याजवळ ज्ञान होतं, यांच्याजवळ योग होता. योग होता म्हणून रेड्याकडून वेद बोलवला, संजीवन समाधी घेतली, जिवंत असो. ज्ञान होतं म्हणून महाराज मोठ्या मोठ्या वेदांतांच्या बरोबर त्यांनी काय केली? खंडन करून त्यांनी ज्ञानेश्वरी सारखा अजोड ग्रंथ तुमच्या आमच्या समोर उभा केला. पराकुटीचं वैराग्य होतं म्हणून कुठं मठ बांधला नाही, ट्रस्ट स्थापन केला नाही. कुठं काय महाराज आजही त्यांच्या नावानं कुठं पावती फाडलेली दिसत. आता ते मंदिराच्या दुरुस्ती करता घेत असतील ही नंतरची पद्धत आहे. तर माऊलीने मात्र यात काही मागणी केलेली, मागणी केली ती अखिल विश्वासाठी. आता सगळ्या विश्वात्मक देवासाठी मागितलं आणि मग त्यांच्या विश्वामध्ये महाराज हिस्सा बदलून जावावं लागत नाही. आमचं जग आहे खरं, देश बदलला की प्रांत बदलला, भाषा बदलते, चलन बदलतं, वेगवेगळ्या पद्धतीचे आचार विचार बदलतात, कायदे कानून बदलतात. माऊलींच्या विश्वामध्ये भाषा बदलत नाही, माऊलींच्या विश्वामध्ये काहीच द्यावं लागत नाही. म्हणून नारद महर्षी आठवण काढल्या काढल्या क्षणभरात महाराज खाली यायचे. एवढं सामर्थ्य होतं त्यांच्याकडं की आता कपोलकल्पित गोष्टी वाटतात. आमच्यासारख्याने शिकलेल्याने सांगायचं म्हटलं की हे आणि अडाणी काय सांगायला लागले. नारद महर्षी सगळ्या विद्यांचे जाणते होते. 14 विद्या 64 कला हस्तकर्तामुळे होते. म्हटल्या ते स्वर्गातून वैकुंठात, वैकुंठातून पाताळात, पाताळातून परत कैलासात वेगवेगळ्या क्षणात एका एका निमिषात जात होते. डोळं झाकल्यानंतर महाराज नारद प्रचेतांना उपदेश करून जातात, संकाधिकांना उपदेश करून जातात. संकाधिक सत्य लोक आहेत, नारद सदैव फिरत आहेत. आम्हाला फोन काढून करायचा म्हटला तर 1-2 मिनिट वेळ जाते. पण एवढ्या क्षणात ते येऊन एकमेकाला उपदेश करून जात होते. एवढं सामर्थ्य त्या काळात त्यांच्याजवळ होतं. याचं कारण त्यांची चित्तशुद्धी. असा चित्तशुद्धवान पुरुष संतांच्या वचनावर विश्वास ठेवून जर अतिशय भावनेनं राहील तर तो बऱ्याच सांगतात असा पुरुष, भावशुद्ध पुरुष मला कसा धन्य वाटतो. धन्य काय म्हणतात? त्याचं काम झालेलं आहे. धन्य भावशीळ अंतःकरण शुद्धी आहे. आणि पुढे काय झालेली ती बुद्धी स्थिर झाली. आता अशा स्थिर बुद्धिवान पुरुषानं सदैव बुद्धिपतीपर्यंत जायचा काय करायला पाहिजे? विचार करायला पाहिजे. बुद्धीचा पती गणपती आहे. ह्या उपासना रूपक भाषेमध्ये मांडल्या. पर्यायी तुम्हाला आम्हाला कळण्याकरता त्यांनी वेगवेगळ्या काय केल्या, त्याच्यामध्ये कथा घातल्या. कथाच आम्ही वाचत बसलो, पण कथेची फलश्रुती बघितली. त्यात आम्ही रंजक असं काही आनंदात राहिलो, पण त्याचं खरं रूप आम्ही पाहायला कधी गेलो. प्रत्येक गोष्ट गणपतींच्या पर्यंत उपासना आम्हाला जायची असेल तर सगळ्या गणांचा तो काय आहे? पती. गण म्हणजे कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय अशी मांडलेली आहे, रूपक केलेलं आहे. ही सगळी कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय मिळून कोण 25 म्हणतात, कोण 15 म्हणतात, कोण 17 म्हणतात. काही असे ना का, पण जेवढी जेवढी इंद्रिय आहेत तेवढे तेवढे त्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री कोण आहेत? देव आहेत, देवता आहेत. आणि त्या देवता म्हणजे गण. आणि त्या गणांचा पती म्हटल्यानंतर जीवात्मा.
सगळ्या इंद्रियांचा मालक कोण आहे तुमच्या आमच्या शरीरामध्ये? एक जीव नावाची गोष्ट आहे आणि जीवालाच चिदाभास स्वरूप चैतन्याचंच प्रतिबिंब आहे. तोच जीवात्मा गणपती आहे म्हणून त्याला स्वसंवेद्या म्हणतात. ओम नमो आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आत्मरूप देवच खरा जाणायचा. मग आत्मरूप देव जाणण्याकरता ज्ञानी पुरुषानं त्याला ते सहज कळवून घेता येईल. सामान्य लोकांची व्यवस्था यांना करण्यासाठी मग या कथा रूप काय मांडावं लागल्या. महाभारतासारखं काव्य, रामायणासारखं काव्य, कालिदासांच्या सारखं मग अनेक विध करण्याकरता आम्हाला संस्कृतात मग मराठीत आणून ठेवलं. शेवटी काय आम्हाला मुक्त व्हायचं आहे म्हणून कोणाचंही ऐकायचं, धर्मशास्त्र न सोडता वागायचं आणि वेदांत शास्त्र न चुकता परमार्थातून मुक्त व्हायचं. आम्हाला जैमिनी मुनींची ओळख पाहिजे आणि व्यास महर्षींची सुद्धा ओळख पाहिजे. जैमिनीने धर्म सांगितला आणि व्यास महर्षींनी वेदांत सांगितला. आता तो धर्म जिज्ञासा, धर्म जाणून घ्या, धर्मानुसार वागला. म्हणून संस्कृती आपली टिकवण्याकरता महाराज हे सण सगळं चाललं पाहिजे. हे आता आम्ही सांगायला लागलो की होतं यांना ठराविक कीर्तन मिळतात, प्रवचन मिळतात म्हणून लोक सांगतात. काय नाही महाराज, कीर्तन नाही केली तरी देव आहे तसं आहे, देवा आहे तसं आहे. तर नाही भेटलं दुसऱ्या गावाला जाईल. पण हे व्यवस्था का ठेवली त्यांनी लोकांना कळावं, संस्कृती कळावी. गणपतीच्या निमित्तानं महाराज मातीचे उपकार आहेत आमचे. मातीचं पूजन करता येत नाही. मातीचा बैल करून पूजा, मातीचा नागोबा करून पूजा, मातीचा गणपती करून पूजा. ही स्थूल भूमिका जरी लक्षात ठेवली, मातीचे उपकार आम्ही कसे फेडणार? का खायचे आहे? परतून नाही का? काय करायचं? तिला काय अलंकार घालता येतात? नाही. मग भूमिपूजन सांगितलं. उपकार आहेत प्रत्येक गोष्टीचे. अगदी गुढीला काठी पुजतो महाराज, ती गुढीच्या काठीची सुद्धा आमच्यावर. आणि किती मोठा जरी शेट झाला तरी काठीवरच जाणार का? कशावर? अभद्र बोलणं असं वाटतंय महाराज, पण शेवटी तीच आपल्याला काय येणार आहे? आधार. बर, म्हातारपणी जुन्या काळात काठी आधारच असायची. आपल्याला वापरण्यात आली. अनेक विविध पद्धतीने लाकडाचे उपकार आहेत, मातीचे उपकार आमच्यावर आहेत, आणि बीज बियाण्यांचे उपकार आहेत. म्हणून देवताच्या निमित्तानं त्यांची परीक्षा बघावी म्हणून नवान्न पौर्णिमेला महाराज ते भूमीत काय करायचे? दसऱ्यामध्ये कुंभ घालून त्यांचं दर्शन घ्यायचं. असे अनेक वेगवेगळ्या पद्धतीने आमची संस्कृती जतन करण्यासाठी आम्हाला संस्कृतीने सांगितलं. त्यामध्ये गणपती मग पार्थिव पूजा करावी. मग कोण 2 हाताचा पूजेल, कोण 4 हाताचा, कोण 6 हाताचा. माऊलींचा गणपती तर 6 हाताचा. एका षडदर्शने गणपती, याची भुजांची आकृती. आणि मग म्हणून संवादे धरती आयुधे हाती. माऊलीने सुद्धा गणपतीचं रूपक करावं. माऊलीला काही गरज नव्हती कोणत्या देवतेला नमस्कार करावा असं. कारण ज्ञानीपुरुष सहजासहजी चुकल असं वाटत नाही. चुकला तर तो महाराज भक्त नसेल. ज्ञानोबा भक्त होते, पण तरी देखील त्यांनी देवा तुची आत्मरूप गणेशालाच त्यांनी काय म्हटलं? मंगळ केलेलं आहे. तसं तुम्ही आम्ही देखील याच शरीरामध्ये महाराज देवानं आपल्याला बुद्धी दिलेली. पण ती बुद्धी देताना 84 लक्ष योनीमध्ये इतर उरलेल्या सगळ्या योनी ह्या भोग योनी आहेत. 80 लक्ष 99,000 म्हणा, एवढं 999 असं. तर एवढ्या योनीमध्ये लंबरूप शरीर नाही, सगळ्यांची शरीर आडवी आहेत, काहींची शरीर तिरपी आहेत. त्याला तिर्यक योनी म्हणावं. आडवी योनी आता जनावरांचा मेंदूही त्याच रेषेत आहे आणि पोटही त्याच रेषेत आहे. त्यांना फार फार जेवण खाणं काय, वैरण खावावी, भरडा खावावा एवढंच ज्ञान आहे. याच्या पलीकडे त्यांना ज्ञान असं. पशु पक्ष्यांना मला तिर्यक योनी फार फार आकाशातलं कळेल, त्याच्या पलीकडे त्यांना ज्ञान होत नाही. मनुष्याला मात्र पोटापेक्षा थोडस शरीर वर दिलेलं आहे. ज्ञानेंद्रिय ही महाराज अखंड मस्तकामध्येच बसवलेली आहे. सगळ्या संवेदना मेंदूत बसवलेल्या आहे. आणि मग विचार शक्ती एकमेव फक्त मानवी शरीरातच देवाला निर्माण केल्यामुळं मानवी शरीर निर्माण झाल्यावर देवाला समाधान झालेलं आहे. मग मनुष्य देह बघितल्यानंतर नाथबाबा म्हणतात देवाला आनंद झाला, कारण ही एकच योनी माझं स्वरूप जाणव. एवढं लंबरूप शरीर तुम्हाला दिलं, क्षती समांतर असणार. सदैव उभं राहून कार्यरत राहायचं, आडवं पडून राहायचं, सारखं झोपत राहून महाराज मग मेंदू आणि शरीर एकाच रेषेतील स्वस्थ शरीर असावं. बरोबर आहे, पण निद्रा कमी घ्यावी, आहार कमी घ्यावा,
विचारशक्ती वाढवावी आणि यातून काय व्हावं, सुटून जावं. का म्हणे वेगी जाय सुटून या धरुणी हृदया माझी हरी. हे कोड आहे, मायाजाळ आहे, यातून सुटावशी काय पाहिजे, आपली अपेक्षा असायला पाहिजे. 84 लक्ष योनीमध्ये एक बुद्धिमान मानव प्राणी आहे. त्यामध्ये आपण ही इंद्रिय दिलेल्या इंद्रियानं उपासनेच्या माध्यमातून आम्ही काय बघायचं, काय ऐकायचं, काय खायचं, ही संस्कृतीने आम्हाला जाणीव करून दिली पाहिजे. शांतीपाठामध्ये मंत्रपुष्पांजलीमध्ये सांगतात, ओम भद्रम कर्णेभि शृणुयाम देवा. चांगलं भद्र म्हणजे कल्याण रूपी आम्ही ऐकायला पाहिजे, आपलं कल्याण होईल असंच ऐकायला पाहिजे. आता मी कीर्तनला सांगायला लागलो, मी म्हणणं योग्य नाही. मी काही सांगायला लागलो तर तुम्ही काही ऐकायचं नाही. महाराज कीर्तन झाल्यावर काय चुकीचं आहे ते सोडून द्यायचं इथंच, आणि योग्य आहे तेवढं बरोबर काढून बघायचं नाही आपल्या घरात. मग ते ऐकताना देणाऱ्यानं काही द्यावं हे जरी खरं असलं, घेणाऱ्यानं मात्र काही घ्यायचं. बाजारात गेल्यावर मला माळ आहे का नाही हे सुद्धा माहिती नसते. जर मिरचीच्या वडीतनं मासळीच्या वडीतनं जर गेलो मी, हे म्हणते की मला सुद्धा ते घ्यावं काय आपण, मी खाईत नाही मग कशाला सांगायचं. आपला तो विषय नाही म्हणायचं, बाजूला राहायचं. देणाऱ्यानं द्यायची जरी त्याची स्वतंत्रता असली तरी घेणाऱ्यानं मात्र विवेक बुद्धी न सोडता काय करायचं. महाराजांना प्रवचन सुरू होतं म्हणतात. मंडळीकर महाराजांचं यमाना परिपाठ राम भक्त होते ते. आणि मग प्रवचन सुरू असताना त्यांचा एक नातेवाईक दूरचा आला. त्यांना ते सहन झालं नाही. त्यांचा तो सगळा मैफल बघितल्यानंतर त्यांचं वैभव, त्यांचे शिष्य, त्यांची ती राणी बघितल्यानंतर मग त्याला अनावर राग आला आणि महाराज तो क्रोधाने शिवे द्यायला लागला. सगळे स्वामींचे शिष्य म्हणाले, महाराज तुम्हाला हा शिवे द्यायचा, थांबा म्हणाले, प्रवचन होत होतं, थांबा. प्रवचन झालं, जिकडं तिकडं सगळी जायला लागली शिष्य मंडळींनी. मग तोपर्यंत तो नातेवाईक होता, तो त्याने स्वामींनी सांगितलं त्याला एका खोलीमध्ये नेऊन काय करा, बंद करा, नंतर बघूया. सगळे की प्रवचन उठून गेल्यानंतर काही शिष्य म्हणाले, महाराज तुम्हाला इतके वाईट शिव्या दिल्या आणि तुम्ही का बरं त्याला उलट बोलला नाही, का त्याला बंद करून टाकायला सांगितलं. तर म्हणाले त्यानं फक्त शिव्या दिल्या म्हणाले, मी कुठं घेतल्या म्हणाले. त्यांना एवढंच सांगायचं आहे, मी त्या शिव्या घेतल्या नाही. घ्यायचं आपल्या हातात, देणं त्याच्या हातात. आणि मग देणारे पुष्कळ देतात, मागही देत असते, पुढ्यातही देतात, पुढेही देत राहतील. आजही पांडवांच्या दोष बघणारे लोक आहेत. दुर्योधनाचं असं बरोबर होतं, कर्ण एवढा चांगला होता म्हणतात. आता तो चांगला असून चांगला वाईट हे देवानं न्याय करायचा, तुम्ही आम्ही करणारे कोण. म्हणून शहाण्या मनुष्यानं जे ऐकायचं आहे ते चांगलं ऐका. म्हणजे चांगलं ऐकत असताना आपल्या अंतःकरणाला आवडणारा आम्ही ऐकतोय का हिताचं आहे ते ऐकतोय. आम्ही आवडणार ऐकतोय, हिताचं आहे ते अजिबात ऐकत. जी गोष्ट तापाची गोळी कडूच असते महाराज, कडू गोळी खाल्ल्याशिवाय तुमचा ताप उतरणं शक्य नाही. पण गोड औषध पाहिजे आणि ताप तर उतरला पाहिजे, हे शक्य नाही. म्हणून हिताच आहे ते ऐकायची तयारी पाहिजे आणि हिताच ऐकणाराच पुरुषमुक्त होईल. नुसतं गोड म्हणून जर मनोरंजन ऐकायचं असेल तर त्याचा अजिबात उद्धार होणं शक्य. आणि मग जे उदाहरण दिलेले आहेत मला, पाण्याचं भांड भरून ठेवलेलं आहे, तेलाचं भांड, दुधाचं भांड भरून ठेवलं, त्याला अनुक्रमे जर धक्का लागत जर आमचा गेला चुकून, तर पाण्याच्या भांड्याला धक्का लागल्यावर काय सांगेल, पाणी सांगेल, तेलाच्याला तेल सांगेल, दुधाच्याला दूध सांगेल. मोठा धक्का लागला, आम्हाला धक्का लागला तर काय काय बाहेर येईल यातलं, राम राम बाहेर येईल काय, शिव्या बाहेर येईल. ज्या ते आत भरलेलंच पात्रा बाहेर पडू शकतं, त्या ते आत भरलेलंच काय होतं, आधी मुखा वाटे अमृत वचने. तुकोबारायांच्या मुखातून अमृत वचन आली महाराज. किती लोकांनी त्रास दिला पण लोकांच्यासाठी अमृतच बाहेर आले. विषासारखी त्यांनी दुष्ट वचन सोसली आणि मुखातनं अमृत वचन बाहेर टाकली. यांना संत म्हणावं. आम्ही संतांचा चरित्र मांडू, संत उभा करू पुढं, पण मागं काय बोललेलंही सहन होणार नाही. मला धक्का लागला तर काय विचारायची सोय. तर हे का बाहेर पडतंय. एखाद्या चौकात तुम्ही आणि विठ्ठल 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 म्हणत जर मोठ्यानं मी उभा राहिलो तर लोक म्हणतील काहीतरी वेळ लागले, असंच भजन करीत जायचं. म्हणून एकट्यालाच मला सोडतील बाजूला, कोणी तिथे थांबणार. मी जर जोराजोराने शिव्या द्यायला लागलो तर लोक
इथनं जातील काय जमतील, कारण त्यांना जाणून घ्यायचं शिव्या कोणाला देतोय, का देतोय, कशासाठी, किती द्यायला लागलाय, त्याचं स्वरूप काय शिवेचं, त्यात तुम्हाला न आवडणार सुद्धा एखादी पाठ करायला गावते का काय. याचा अर्थ आम्हाला शिव्या ऐकणं आवडतंय, शिव्या देणं त्याहून जास्त आवडतंय, याच्याही पेक्षा मला मारामारी जास्त आवडते. जीवाला बघा शिव्या देऊन काय आता भागत नाही म्हणते, पुढं काय करते तो हातघाईवर येते, हातघाईवर तकलं नाही तर मग त्याच्या पुढला प्रयोग म्हणजे जीवाची एवढी मजल आहे, याच्या अंतःकरणामध्ये काय भरलेलं असेल. चांगलं भद्र करावं, श्रवण चांगलं असावं, चांगलं पाहायचं असावी. तुकोबारायाने सांगावं कान भरोनी ऐकेन तुझी. सगळी व्याकरण भाषा महाराज असा अजिबात नाही, पण ही त्यांच्या मुखातून आलेली सगळी वचन आहे ती कुठेही तुम्ही पुढं काढा, यामध्ये अजिबात होत निघत की इंद्रियांचं त्यांना ज्ञान होतं, त्यांना शरीराचं ज्ञान होतं, भाषेचं ज्ञान होतं, समाजाचं ज्ञान होतं. फक्त तुम्ही आम्हाला काय रजतमो गुणाचा जास्त व्यवहार आवडत असल्यामुळे संतांनी जास्तीत जास्त बंदूक बॉम्ब घेतला असता तर आवडले असते आम्हाला. लोकांना क्रांतिकारी रूप आवडत आहे, जास्त शांत रूप आवडत. संतांना सगळं ज्ञान होतं, ते कान भरोनिया म्हणतात. आमच्यामध्ये जुने कीर्तनकार सांगायचं ना, वगैरे प्रवचनला चला म्हटलं की लोक जुन्या काळात म्हणायची. प्रवचनला गेल्यानं काय होतं, तेवढे 4 शब्द कानावरनं जात्यात, कानावरनं जात्यात, म्हणजे कानाच्या आत अजिबात शिरत. म्हणूनच प्रवचनकाराला चढा बसवायची सवय पद्धत कशामुळं कानावरनं सांगणं काही चुकीचं नाही. शब्द सोप अगदी साधी मार्मिक दृष्टांत असायचे त्यांचे, कानावरून कोणच लावून घेत नाही. ऐकणं आणि ऐकणं फार फरक. नुसतं ऐकलं वेगळं आणि ऐकणं वेगळं. उद्या आम्ही 5ला उठणार हे संकल्प करून तुम्ही झोपला, आता मी सांगितलं पण तुम्ही उद्या उठणार. आता ऐकलं पण अजून ऐकायला, हे ऐकलं केव्हा, उद्या 5ला उठल्यावर ऐकलं तोपर्यंत ते कशा पाय जमा, न ऐकलेल्याच जमा. मग तुम्हाला जुन्या काळात आईने एखादी गोष्ट सांगितली असेल मला 50 वर्षापूर्वी, आणि जर तुम्ही आज केली असेल तर आईचं आज ऐकलं असं होतं. माता पिता गेलं असं कुणी म्हणून हे देवाचं वचन, संतांचं वचन अमान्य करून ती आजही आहेत महाराज. त्याची गोष्ट जर आज तुम्हाला एखाद्या वेळेस जर भावनेनं काय झाली, तुम्हाला एका क्षणात कळून आली वीज चमकल्यासारखी, तर ते आईचं वचन तुम्ही पाळल्यात जमा. म्हणून ते ऐकणं वेगळं आहे आणि नुसतं त्याला कृती करणं वेगळं. कान भरूनही ऐकेन तुझी कीर्ती म्हणतात, कान भरून सदैव ऐकेन. आणि मग ही विश्रांती होईल, कानाद्वारे ते बुद्धीपर्यंत जातील वचन आणि बुद्धी त्यांना शांत होईल. आणि या बुद्धीला विषय या इंद्रियांच्या विषयांच्या बळावरती बुद्धी काय झालेली आहे, घाललेली आहे, तिच्यावर वेगवेगळे वाईट संस्कार झालेले आहेत. म्हणून हे कान भरून सदैव देवाचंच गुण गायन आवडी, हीच माझी सर्व सुखी माझी घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे. तुम्ही कानाला बराया विनवणी करतात, म्हणजे कानाला ऐकू येत आहे का कानाने ऐकू येत आहे? कानाने ऐकू, कानाने ऐकू, कानाला ऐकू येत. कानाला ऐकवायला असतं तर झोपलेल्या माणसाला सुद्धा एक कीर्तन किंवा डोळे दान करतात महाराज. एकदा डोळा काढला की दुसऱ्या शरीरात बसले तोपर्यंत डोळाच असतोय काय, ते वेगळा आहे काय? डोळाच असतो, पण त्या डोळ्याला दिसतंय काय? त्याला बघणारा कोणतरी मागा असला. इंद्रियाची अधिष्ठात्री देवता त्या गोलकात नुसतं बसवलं की नुसतं होतंय असं नाही म्हणत. कार्य करण्याकरता त्याच्यामधून मन नावाचे काय आहे तत्व आहे. त्या मनालाही चेतना देणारा मागे एक चिदाभास आहे वृत्तीतला. त्या वृत्तीच्या चिदाभासाला अधिष्ठान असलेलं परब्रह्म चैतन्य रूप जीव म्हणाला, चैतन्य म्हणावं असायला पाहिजे. म्हणून सगळी इंद्रिय शरीरात जरी असली तरी प्राण गेलिया शरीर काय करील व्यवहार. शरीर देखणं आहे सगळं आहे, पण प्राण नसेल तर व्यवहार होणार. व्यवहार होण्याकरता कानाने ऐकू येतं, डोळ्यांनी मी पाहिलं, मला इंद्रियांनी माझ्या हे सगळे व्यवहार केले अशी जाण पाहिजे.
नाहीतर नुसतं डोळ्याला दिसणं शक्य नाही. काही वेळा पुण्यातूनच माणसं जातात पण आम्हाला दिसत नाही, एवढी डोळ्याची आपली वृत्ती तिकडे नसते ते व्यक्तीकडे. म्हणून सदैव जागृत राहणं हे साधकाचं काम. ही इंद्रिय कधी दगा देतील सांगता यायचं. कुठेही जा तुम्ही, जागृत माणसाशिवाय संसारही शक्य नाही आणि परमार्थ तर नाहीच. अगदी गिरणीत गेलं तरी महाराज 10-20 वेळा बायका पीठ तपासून मग 10 रुपये दिले ह्याचा प्रश्न आहे. मात्र झालं ते चांगलं होतं सगळं बरोबर. मग गहू घातलेल्या घालायचं का नाही, डाळ घातल्याचं मग डाग पडतात महाराज गव्हाच्यामुळे. सगळंच कुठलं काय होऊन जातं. जसं पाहिजे आजच्या भाकरीला पीठ कसं पाहिजे, तांदळाचं बारकं पाहिजे, मोठं करून चालेल भाकरी येणार नाही. जी प्रत्येक गोष्ट मग ती 10-20 वेळा मागठभर जरी असलं तरी मला दळपात ती काय करते, हात घालून तपास. तिला दक्ष म्हणायचं, अविश्वासू म्हणायचं नाही. गाडी गेली काय म्हणून माणसं विचारित नाही. 7:45ची गाडी गेली, 7-7:30ला जरी जाऊन बसला तरी विचार करत माणसं गेली काय, नाही तर उगाच गाडी जायची आणि मी बसायचं असं होतं. दक्ष माणसाचा संसार आहे, दक्ष माणसाचाही परमार्थ आहे. म्हणून त्या तात्काळची मोक्ष कळणं आणि दक्षता या दोन्ही गोष्टी सदैव ज्याच्या हातात आहेत त्याला लवकर मुक्ती होते. शहाण्या मनुष्यानं गणपती असो, कृष्ण परमात्मा असो, भगवान शंकर असो, त्यांची उपासना प्रचलित पद्धती जाणून घ्यायची आणि जशी शास्त्रानं सांगितली तशी उपासना करायची. कोणतरी पुरोहित सांगतोय, यजमान सांगतोय म्हणून त्या पद्धतीने करायची. संत सांगतात, संतांनी शास्त्र जाणलेलं आहे. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्या कार्य व्यवस्थित ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म करतो मेहारहसे. की जे शास्त्र म्हणेल जे सांगावे ते राज्यहित न मानावे आणि जे घे म्हणावे विषयी विरू. की जे घे म्हणून सांगितलंय ते वाईट असलं तरी विष घ्यावं महाराज, त्याला तुमचं कल्याण होईल. आणि मग जे चांगलं आहे ते संत सांगतात, ते लोक सांगतात चांगलं आहे, ते नुसतं प्रेय असतं महाराज. प्रिय आहे त्याची आम्हाला आवड आहे, श्रेय आहे ते आवडत, श्रेय आहे त्यात अत्यंतिक कल्याण आहे, त्याला आत्मकल्याणाची मोक्षला त्या मोक्षाची गरज आहे. आणि मग अशा मोक्षापर्यंत प्रवास करायचा झाला तर बुद्धीचं वैभव ज्याच्यामुळे वाढलं जातं तो गणपती बुद्धीची देवता, त्याची उपासना सांगितली. या नवरात्रामध्ये ते करा, पुढल्या नवरात्रामध्ये देवीच. आता यातही महाराज विचार करायला गेलं तर भक्तीमध्ये व्यभिचार करतो. आता आम्ही गणपती करतोय, पुढे शक्तीची उपासना करू. नाही, तुम्ही एकाच देवतेकडे मागत राहायचं. उपासना सगळ्यांची करायची हरकत नाही, पण मागायचं झालं तर सगळ्या घरातल्यांची कामं ऐकायची, पण पैसे मागाय बाबाकडे जायचं. असा एखाद्या पोराचा काय असतो वाढण्याची पद्धत असते ना. सगळ्यांच्याकडेच मागायला तर कोणच देत नाही, ते सगळ्यांच्याकडेच मागता येईल. सगळ्यांच्याकडे फसवून घेऊन जात असेल तर मग त्याचं महत्वाचं काम होत नाही. आणि नुसतं बाबाकडे मागणारा पोरग असेल तर खात्रीशीर महाराज तुम्हाला कुठं काय असेल तो पोचतरी पाहिजे. एकाकडेच मागण्याची रीत. काही मागणे हे आमची पांडुरंगाला जरी माग म्हटलं तरी आमच्या वडिलांनी सांगितलंय काय मागायचं. तुकारांनी सांगितलं, तुकारांनी कोणत्या देवतेला नको म्हणून सांगितलंय, सगळ्यांची सेवा सांगितली आहे महाराज. कुणीचीही कुळदेवी वेदी उठावी संतांनी तुझंच म्हणायचं. आता हे एका दृष्टीनं वैष्णव एकनिष्ठ वारकऱ्याच्या दृष्टीनं हे चुकीचं वाटतंय. कारण पतिव्रतेचा हिंसा नारायण पतिव्रता नेणे अनेकांची स्तुती. पती तोच आहे, नाव एकच आहे, त्याला कितीही उखाण्यात नावं घ्या म्हटले तरी 2 नावं घेत नाही पतीची. कुठल्या सौभाग्यवतीने 2 नाव बदल उर्फ घेतल्यात. पहिलं नाव पहिल्या उखाण्यात, दुसरं उर्फ नाव घेतलं. शास्त्र तसं घेत नाही. लोक जेवढी शास्त्राला घेतात तेवढी कायद्याला घेत नाही. एवढी सगळी माणसं कायदा लावून जर वटणी आणायची म्हटली असते शक्य नाही. शास्त्राचा जेवढा आमच्यावर वचक आहे का, शास्त्रानं ज्याला पाप सांगितलेला आहे त्या पापाचे परिणाम जास्त आहेत, आणि ज्यानं पुण्य सांगितलं त्याचे उपकार आमच्यावर आनंद आहे. तुम्ही आम्ही सगळ्यांनी झाडं लावायला काय हरकत नाही. वृक्ष लागवड करावी, चांगलं पुण्य करावं, तलाव बांधावी, गावासाठी मदत काहीतरी करावी, तर सगळ्या गायींचं पालन करावं, गायींचा सांभाळ करावा, शेती चांगल्या पद्धतीने करावी, सगळे हे पुण्यकर्म आहे. सगळ्यांनी केलं तर पुण्य. आणि चुकून एखाद्या घरातल्या माणसानं चुकीचं वर्तन केलं तर घराचा नाश होतो का नाही. एका माणसाच्या एका चुकीच्या पायामुळे जर घर उद्ध्वस्त होत असेल तर सगळीच माणसाशी जर पाय वाकडं करून चालायला लागली तर देशाची
राख रांगोळी व्हायला किती दिवस लागते? म्हणून जे करू नये म्हणून सांगितलं त्याला निषेध म्हटलं, करा म्हणून सांगितलं त्याला विधी म्हटलं. आता विधीमध्ये सुद्धा महाराज फार काटछाट करून सांगायची आता वेळ उरलेली. आता लोक म्हणतात काही ठिकाणी ते बदल करीत यावेत. आता असते पुढं गौरीतही आता लोकांना वेळ नाही, त्रास व्हायला. एका दिवसाचा गणपती आणतील, पुढं पुजणार सुद्धा नाही, असा सुद्धा एक वेळ येईल. असा निषेध एवढा नसावा महाराज. वेळ सगळ्याला असतो महाराज. मी शेवटी मेल्यावर वेळ लोक काढतील का तुमच्यासाठी? नाही का? वेळ ही योग्य कामासाठी काढलीच पाहिजे. आपलं ते कर्तव्य आहे महाराज. धर्म कर्तव्य सांगावं जे मी दिली त्या धर्म जिज्ञेसमध्ये चित्तशुद्धी आहे. आणि मोक्षामध्ये आपल्या अखिल कर्माचा शेवट आहे. अखिल कर्माचा शेवट होय तोपर्यंत महाराज उपासना केली पाहिजे. उपासना सकाम होत असेल, व्यभिचारी होत असेल तर ती मोक्षापर्यंत जाणं शक्य. म्हणून एकाच देवतेचं असावं, नामस्मरण असावं. पतिव्रता जसं समाजात नाव घेताना शांत चित्तानं सदैव तिचं स्मरण आहे, तसं तुम्ही आम्ही ज्या देवतेची उपासना करतो ती अखंड आराधना चालू पाहिजे, अखंड त्याची आरती चालू पाहिजे. कारण एकदा सगुण साकारात देव आम्ही आणलेला आहे. गणपती ही मूर्ती सगुण साकारात आणली. त्याचं मूळ रूप आहे काय? निर्गुण निराकार. आणि निर्गुण निराकार परमात्मा आहे तो ओंकार स्वरूप आहे. त्याला ज्ञानोबा स्वसंवेद्य परमात्मा म्हणतात. तो तिन्ही काळाच्या पलीकडे आहे, कालातीत आहे, गुणातीत आहे, अवस्थात्रयातीत आहे, देहत्रयातीत आहे. मग अशा सगळ्याच्या पलीकडे असणं त्याचं अस्तित्वानं जे आहे त्या आहेपणाला कुणाचा आधार लागत असा कायम स्वरूप आहे. म्हणून त्याला तुकोबाराय त्याचं वर्णन करतात. मनवाचातीत तुझे हे स्वरूप अतीत म्हणजे पलीकडे. सगळ्याच देवतेचं असं स्वरूप वर्णन आहे. स्वरूपात कोणत्याही देवतेत अजिबात नाही. फक्त आकारानं तुमच्या आमच्या समोर वेगळ्या रूपाने ते संतांनी पुराणांनी दाखवले म्हणून त्या पद्धतीचे गट निर्माण झाले. मुद्गल पुराणामध्ये गणपतीचं अखंड वर्णन केलेलं आहे, विष्णू पुराणामध्ये विष्णूचं वर्णन केलेलं. आणि मग ज्या पुराणातली जी देवता मुख्य आहे ती तिथली प्रधान मांडलेली आहे आणि इतर देवतेचे काय मांडलेले आहेत? सेवक मांडलेले आहेत. आता ज्या त्या गावानुसार प्रांतानुसार रचना. एका राज्याचा राज्यपाल, सगळ्या राज्यांची म्हणून राज्यपाल राष्ट्रपतीकडे जातात. तशी ही पद्धत आहे. जशी इकडे आमची सार्वभौम पद्धत तशी त्या देखील एक सार्वभौम पद्धत आहे. त्यात बाकी ज्याच्या त्याच्या भक्तांची ज्याच्या त्याच्या देवाशी असलेली नाते संबंधाची जी पद्धत आहे ती अतिशय भावने अधिष्ठित आहे. म्हणून जो ज्याची भावना अतिशय पराकाष्ठेची आहे ना, तो तुकोबाराय यांच्यासारखा एखादा महात्मा म्हणून पांडुरंगाला सगळं मिळून सांडिले कले सगळा शरीरासह परमात्मा मी काय केलाय सामावून घेतलाय. एवढी उच्च असते महाराज त्यांची काय असते अवस्था. तुकोबारायांनी सांगावं, विठ्ठल पापमाय विठ्ठल भगिनी आणि विठ्ठले विन चार नाही होता. माझ्या घरात माझी मुलं पत्नी आई वडील काही नाही, सगळं कोण आहे? तूच आहेस. आता एकदा तुझा म्हणून बसल्यानंतर महाराज पुढे बंदवली की बाबा नामस्मरण घेत बसायचे. ती मागं धनुष्य असं रामप्रभू मागं त्यांची सेवा करण्यासाठी उभे जायचे. ते निघून चालले नैमिषारण्याला तपश्चर्येला की रामप्रभू रडायचे, मूर्तीतल्या डोळ्यातून पाणी यायचं. ही भूमिका कोणती? मग ही आता ज्ञानी जनांच्या अद्वैत भूमिकेला ही पटत नाही. भक्तांच्या कल्पित द्वैतात मात्र ही घटना मान्य करावी. शहाण्या मनुष्यानं सगुण निर्गुण असा वाद न करता आपण आता साकार देव केलाय समज देव केलेला आहे तर त्याला मला मग त्याला नैवेद्य दाखवावा. मला आधी वाटली मग आरती करतो ते चूक. मग बसवायचाच नाही. मग तू मंडळात कुठेतरी जा, काय ठेवेल ते खा, किंवा आरती कर नाही तर नाही. गोल प्रदक्षिणा जर चार घातल्यास ते हरकत. एकदा देव म्हणून घरात आणल्यानंतर मोठा आदरणीय पुरणा जर समोर तुमच्या आला तर तुम्ही चोरून आत खाशीला काय हो घरात नाही. मग त्याला मग कळायच्या अगोदर काय झालं तर मग पिशवीत घालून बाहेर कुठे जाऊन खाऊन यायला पाहिजे, आटेला येऊन यायला पाहिजे. तो पाहुणा जसं तुम्ही त्याचं काय राखता, आब राखता, त्याचं वजन राखता, तसं देव आहे. देवाचं वजन किती असायला पाहिजे?
देव घरात आलाय, त्याला भक्तीच्या सन्मानानं पूजा करायची, तर त्याचे सगळे उपचार पार पाडायला लागतील. षोडशोपचार पूजा, पंचोपचार पूजा, नाही जमलं तरी महाराज आपण संकल्पानं पूजा करू शकतोय की नामे स्नान संध्या केले क्रिया कर्म नाम देवाचं घेत घेत जरी महाराज तुम्ही निदान अष्टगंध जरी लावला, दोन्ही गणपतीला नमस्कार केला तर ते पूजन होऊ शकतंय. पण शेवटी आपण नारायण साक्षात, आणि हे साक्षात नारायण परमात्मा आहे. अग्नी तुम्हाला दिवा लावता येतोय, गाड्या पिढे आता काय वस्तू घेऊन फिरायची गरज. जुन्या काळात काहीच नव्हती साधनं, ते कष्टप्रद होतं. आता काड्या पिढे अग्नी आहे, जवळ पाणी आहे, दोन देवता साक्षात समोर आहेत, घट पुजलेला आहे, सगळ्या गोष्टी फुलं पानं उदंड आहेत. आता काही तुम्ही अडचण करायची गरज नाही. देवाची पूजा 5 पद्धतीनं धूप दीप आता विकत मिळतंय, सगळं कराय काय हरकत नाही. आणि हे एवढं करायची ज्याची तयारी आहे महाराज, त्याच्यासाठी देव काहीही द्यायला पाहिजे. न ते तरा भीकरम, त्याच्या जवळ अभिकर अभय वरद आहे. तो जो सेवा करतोय त्याला अभय देतो, आणि त्याच्याकडे जो बघायलाच तयार नाही मात्र त्याला तो सरळ केले सोडत. जे तुझ्या विकी मूढ तया लागे तू वक्रतुंड, आणि ज्ञानी असे तरी अखंड उजोजाशी. ज्ञानी पुरुषाला देव सदैव सरळ आहे, आणि अज्ञानी मूढ लोकांना मात्र तो काय करतो वक्रतुंड. वक्रतुंड आता ही रूपक आहेत महाराज. गणपतीला वक्रतुंड ही सोंड वाकडे आहे का तोंड वाकडा आहे? वक्र सोंड म्हणायला पाहिजे का वक्रतुंड? मधुकर पुराणात फार चांगलं वर्णन आहे महाराज की गणपतीचा सजासजी त्याच्या नावावरून पहिलं महागणपती स्तोत्र लिहिलं नारदाने, प्रणम्य शिरसा देवम. त्याची फलश्रुती चांगली मांडलेली आहे महाराज. सगळ्यांनी म्हणण्यासारखं आहे. मुलांना बसून महाराज रोज 21 वेळा म्हणायला पाहिजे. 10-12 मुलं असली तर 1008 पारायण होते. निदान 5 जण बसला तर 108 होऊ शकते. 100 प्रत्येकाने 20-20 वेळा म्हटलं तर 7-7 दिवसामध्ये 1008 पारायण जर झाली 1008. बुद्धी द्यायला त्याला किती वेळ लागतोय? त्यानंच स्क्रू गिरवला की बिघाडते, त्यानं जर असं हिल केलं की सुद्धीत राहते. हे आहे काय तो पुण्यातच आहे महाराज. फक्त आम्ही तिकडे बघायला तयार. आम्ही ओळखच दाखवी ना आमचा पाहुणा एवढा मोठा आहे म्हणता नसतं, तर आम्ही त्याच्या टेबलावर कामच नेली नाही. तो काय करणार? पाहुणा मोठा आहे म्हणण्यात काय अर्थ नाही. आपण देवाला दिसण्यात फार हशील नाही. त्यानं आम्हाला बघितलं. मंदिरात एवढ्यासाठीच जायचं, त्यानं आम्हाला बघा, भैरवनाथाने आम्हाला बघा. मग तो कुठनंही बघू शकतो, त्याला काय आतच जाऊन बघायचं असत नाही. आणि आम्ही कायम बरोबर समाज आहात आहे, आम्हाला किती देवानं बघितलंय आहे. तीच परिस्थिती आहे ना ज्याच्यात फक्त त्याला दिसणं महत्वाचं आहे. मोठ्या माणसाची नजर महाराज फार सूक्ष्म असतात. महान महान मोठे मोठे कार्यकर्ते वगैरे राजकारणी मंडळी बघा तुम्ही, फार चाणाक्ष लोक असतात. पण त्याच्यापेक्षा देव अडाणी आहे का? त्याच्यापेक्षा देव मूढ आहे. देव त्याची सकळ सर्वज्ञ सर्वशक्तिमान सत्ता अखंड त्रैलोक्यावर आहे. नवीन आशील ब्रह्मांड आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक असं वर्णन केलेले. आणि मग पूर्वीचे शंकराचार्य जर सांगतात 3.5 कोटी ब्रह्मांड आहे. 3.5 कोटी, 3.5 कोटीसाठीच मग त्याने अनंत ब्रह्मांडे उदय असा तुकोबारांनी शब्द वापरला. म्हणजे तुकोबारांचा अभ्यास किती मोठा असेल बघा. मग 3.5 कोटी जर ब्रह्मांड असतील तर 7.5 कोटी मंत्र असायला पाहिजे. डबल सप्तकोटी मंत्र म्हणतात. एका ब्रह्मांडाला 7 कोटी मंत्राची त्याने काय म्हणलेली योजना केलेली. अशी किस्ती वैदिक वाङ्मय उभा असेल ना. अनेक रूपकात्मक कथा वगैरे त्या सगळ्या तुम्हाला वाचायला पाहिजे. मधुकर पुराणात त्याचं वर्णन केलेलं आहे. वक्रतुंड याचा अर्थ त्याच्याकडे जो बघत नाही त्याच्यासाठी तू वाकडं तोंड करतोय. वाकडं तोंड याचा अर्थ तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नसेल तर तुम्ही कसं वर्णन करता? तोंडानं काहीतरी वेगळे वाकडं तोंड करायचं नाही. आम्ही काय करतोय? जे काय मला आवडलेलं, जुनी लहान मुलं जशी एकामेकाला वेडावून दाखवतात असं आम्ही तोंड करतो. हा झाला सरळ अर्थ. मानच पाठीमागं परतली तर पाठ मग झालं नाही. मला बघितलं वाकडं तोंड त्याने तिकडं तोंड केलं म्हणत माणसं, त्याला वक्रतुंड म्हटलं. सोंड उजवी का डावी याचा अजिबात कुठल्याही पुराणात मानदा अजिबात. मानद कुंभाराने तुमच्या आमच्यात लावलं. इकडं सोंड काय तिकडं सोंड. उजव्या सोंडीचा लई त्रास देतो. कुठलाच देव त्रास देत नाही. तुमची मनस्थिती तुम्हाला काय करते?
तुमचंच कर्म कोणाचं दृष्टी बसून तुम्हालाच पीडा करा येतंय. उगाच आम्ही म्हणायचं यानं मला ताप दिला, यानं ताप दिला, काही नाही. कर्माशिवाय कोणच कुणाला त्रास देत नाही. कर्म देव बलाढ्य आहे आणि शहाण्या मनुष्याने त्या देवतेच्या नावाचा विचार करावा. मुद्गल पुराणात गणपतीचं वर्णन आहे. अनेक पुराणात अनेक प्रकार असा वर्णन केलेला आहे. तुकोबराय सांगतात भावशीळ पुरुष धन्य आहे. सांगेल ते ऐकण्याची तयारी पाहिजे. संतांनी जे सांगितलंय ते आपली ऐकण्याची तयारी पाहिजे. स्वरूप मनवाच्यातीत आहे. त्याला मी आकाश काय घालू कवेत घेता येत नाही. म्हणून त्याचं माप भक्तीची या मापे इतर आणि तत्वतान मोजतो. इतर काटा लावता येतं म्हणून भक्तीच्या मापामध्ये मोजूया. त्या भक्तीनंच पत्रात आमच्याकडे पडलं तर आम्ही त्या समाधान मानून अशीच सेवा करत राहूया. सेवा करत राहणं हा साधकाचा आहे. सदैव सेवा करताना उपासक ही सेवा अखंड चालावी, संस्कृती टिकत राहावी याच्यासाठी ही व्यवस्था शास्त्राने केलेली आहे. जयमिनी मुनींचे आमच्यावर उपकार आहे. सगळ्या संतांनी याचा काय केलेला स्वीकार केलेला आहे. गणपती ही सगळ्या संतांनी मांडलेली देवता आहे. वारकरी संप्रदायाचा अजिबात भेद केलेला सांगतात की पूजी प्रतिमेचे देव संत सत्रूप सदा आहेत. सन्मूळ ज्यांनी जाणलेला सगळ्या सृष्टीचा आधार अधिष्ठान ज्यांना कळाले, एक कळल्यानं सगळं कळलं असं ज्यांना कळालेलं आहे. माती कळली की गाडगे कळले असं, सोनं कळलं की अलंकार. अलंकार हे त्या सोनाराच्या बुद्धीतला विकार आहे. काय सोन्यात मूळच अलंकार आहे. सोनाराच्या बुद्धीचा विकार आहे. विकार म्हणजे वेगळे. एक मूळ दूध आहे आणि दुधाचे विकार सगळे आले. मग दही आंबट आहे, दुधी त्याहून वेगळ्या चवीचं आहे, तूप त्याच्यापेक्षा वेगळ्या चवीचं आहे, वेगवेगळ्या किमतीचं आहे, वेगवेगळ्या वर्ष राहू शकणार आहे, कालावधी वेगवेगळे. तूप चांगलं काढलं तर कितीतरी हजारो वर्ष टिकू शकतं असंही आहे. शेवटी काय एक दूध त्या सगळ्याला आधार आहे. तसा एक देव या जगताला धरून बसलेला आहे. त्याची सत्ता सगळीकडे चाले. हे शरीर मग त्या देवाला नाव नाही. देवा नाही नाव गाव काय सांगता येत नाही. तो परदेशातही आहे, इथंही आहे. फक्त तुमची पूजा पद्धती वेगवेगळी असेल. आणि मग ती पूजा पद्धती कशी असे ना का तेजापर्यंत जाणारी पाहिजे. पूजा करून आम्हाला तेज प्रधान व्हायचं आहे, तेज घालवायचं आहे. म्हणून ज्ञान संपन्न व्हायचं आहे. ज्ञान संपन्न झालेली माणसं ऊर्ध्वगामी. ज्ञानानं माणूस वर जातो, अज्ञानानं मनुष्य खाली येतो. अगदी मराठी शाळेत माध्यमिक शाळेत मला जर एखाद्याला गणित सांगितलं किंवा प्रश्न विचारला तर ज्याला येतंय ती मुलं ताट मानेनं सर मी तरी नुसतं नाही. हे बोट आणि वर करतात. हे गुरुचं बोट आहे ज्ञानाचं. हे बोट वर का होण्यासारखं तर ऊर्ध्वगामी. मला येतंय, माझा आत्मविश्वास बरोबर आहे. मग ज्याला पक्क येतंय तो अगदी ताट उभारून आणि वर काय करतोय हात वर करतोय. याचा अर्थ ज्ञान तुम्हाला उभं करतंय समाजामध्ये. अज्ञान काय करते. मग येत नसणारे मुलं काय करतात, तो आधी डोळं खाली करते, मग मान खाली करते, सर बघतील म्हणून बाकाच्या खाली जाऊन बसते. नाही झालं तर घरला सुद्धा येतील. तशी शाळा सोडून घरात बसलेली पुष्कळ आहे माझ्यासाठी. असं नाही शाळाच नको म्हटल्यानंतर कोण तुम्हाला विचार. ज्ञान हे महाराज तुम्हाला आणि मग त्या ज्ञानाला महाराज कक्षा, शिकलेल्या ज्ञानाला कक्षा असतील, स्वयंभू ज्ञानाला कक्षा अजिबात नाही. विनोबा भावेंच्याकडे पवनारला 6 विद्यापीठांचा प्रिन्सिपल प्राचार्य आहे, प्रमुख कुलपती म्हणतात त्यांना. एका कुलपतीचं वर्णन आहे आपल्या पुराणामध्ये. 70,000 विद्यार्थ्यांना एका क्षणी सगळ्या विद्या स्वतः देऊ शकतो तो कुलपती. आता ही कुलपती पदवी झाली असेल भाग निराळा, पण 6 विद्यापीठांचा मुख्य आचार्य प्राचार्य प्रिन्सिपल काय म्हणते त्या पद्धतीने आलेला त्यांच्या. आणि मग तो म्हणाला मी इतका मोठा शिकलो, हे शिकलो. आता विनोबा भावे मूळचे महाराज गांधी यांचे किती भगवद्गीतेची ते साक्षात आई म्हणून सेवा करायची. आजही विनोबा भावेंचा गीताई म्हणून ग्रंथ आहे भरात. किती प्रेमळ मानलेला आहे. पहिला सत्याग्रही. खरं काय असावं, जीवन कसं ऋषितुल्य असावं हे जगणारा अर्वाचीन साधू म्हणतात विनोबा भावे. विनोबाजींनी सांगायला सुरुवात केली, बाबा तुला काय काय येतंय म्हणून तू काय विचार काय करता आलाय. नाही म्हणाले मी इतकं शिकलोय पण मला आचार्य म्हणत नाही, पण तुम्हाला मात्र न शिकता लोक काय म्हणतात आचार्य. याचं कारण विचार नाही करता आलं. आचार्य विनोबा भावे म्हणाले बाबा तुला नांगरा येते काय विचार. नांगरा येत नाही. तू
तुला वखरता येते का, तुला डवरता येते का विचार. असं मग तुला विणकाम करता येते का, तुला भरतकाम करता येते का, तुला शिवणकाम करता येते, असं 50 प्रश्न विचारले मला. अर्थ एकच होता. आता नांगरणं काय, डवरणं आणि वखरणं काय एकच नाही. एकही शब्द मला त्यांना ऐकलेला नव्हता आयुष्यात. 50 प्रश्नात 3-3 पद्धतीने 150 प्रश्न विचारले. 150 प्रश्न जर 6 विद्यापीठाच्या आचार्याला ते माहितीच नसतील तर विनोबा भावेंचं ज्ञान किती मोठं असेल. ज्ञान हे माहिती रूपातच असतंय, पण होतंय ज्यावेळी त्यावेळी काय होतंय ते झालंय त्यालाच कळतंय. का म्हणे तरीच महिमा उगाच व्याधीचा कळला ते नाही येणार महाराज. ज्याला मुलं गर्भवती आहे तिला पुढे मुलबाळ झाल्यानंतर जे त्रास होतो ते तिनंच सांगावा. उगाच दुसऱ्याला चिरगुटे घालून वाढविले नाही त्याला. म्हणून महात्म्याची दशा ही महात्मा जाणू शकतो. तसं हे ज्ञान तेजापर्यंत नेणार आहे, आपल्याला मुक्त करणार आहे. म्हणून सा विद्या या विमुक्त. जी विद्या तुम्हाला मुक्त करते तिला विद्या म्हणायची, आणि जी पोट भरायला शिकवते, हे कर ते कर असं शिकवते त्याला माहिती म्हणायची. आणि माहिती झाली की मग व्यवहार चालू शकतो. आता कीर्तन हे माहितीतलंच आहे. मुक्त करायचं सरळ बोलायला काय हरकत आहे. ही माहितीतला बाजार आहे म्हणायचा. जोपर्यंत अशी माहिती सांगत मी फिरेल तोपर्यंत क्षणा देतील महाराज म्हणतील, पण मुक्त होणं शक्य. मुक्त व्हायला ज्ञानच व्हावं लागेल. आणि माहिती घेऊन परमार्थ करता येतो त्याला गुरु लागत नाही महाराज. मुक्त होणाऱ्या परमार्थाला गुरुची गरज. मग बिना गुरुची अशी किस्ती माहिती लोक आहेत ते तुम्ही बघा. आणि गुरु धरून मुक्त होणारे किती कीर्तनकार होऊन गेले. ज्यांना मुक्त व्हायची इच्छा आहे तो बिना गुरुचा परमार्थ होत नाही. गुरु करावाच लागेल. आणि मग देहनिर्वाहात तुमची आमची कीर्तन प्रवचन नेहमी हे वावरतो. आहार निद्रा भय मैत्री यातच आहे ना. किती जरी झालं तर देहनिर्वाहाची चिंता सगळ्यांना लागून राहिलेली. जो मुक्त करील अशापर्यंत जायची आमची काय पाहिजे तयारी पाहिजे. म्हणून त्याला गणपती आनंद देणारा देवता आहे. म्हणून त्यांच्या हातात मोदक आहे. मुदा करोड मोदक. मोद आहे. मोद म्हणजे आनंद, क म्हणजे देणारा. मोद आनंद देणारा आहे. शं म्हणजे कल्याण, कर म्हणून करणारा. शंकर म्हणजे कल्याण करणारी देवता. विष्णू आपली स्थिती करणारा देवता आहे. आपल्यावर पांघरुण घालून आपल्याला टिकवणारा आहे. स्थितीमध्ये आम्हाला नाश न होऊ देणारा आहे. अशी विष्णू म्हणजे व्यापक असाही शब्द आहे. प्रत्येक शब्दामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे. मोदक याचा अर्थ आतून आलेला आनंद असं वर्णन आहे. बाहेरून आलेला आनंद काय होतो संपतो. आणि मोदकाचा आकार सुद्धा कसा आहे बघा. पैशाची थैली बांधता असा आहे का नाही. मोदकात चौकोन वगैरे काय आता नवीन फॅशन आली आहे. मोदक हा तसाच असायला पाहिजे. घरी घालून मुरगळलेला असा. आता खाताना तुम्ही सगळा खायचा का भाजायला म्हणजे वरला टाकायचा येतो. पण आत मात्र गोड खोबऱ्याचं काय आहे मिश्रण आहे. आत गोड आहे आणि वरून काय त्याला रक्षणासाठी कवर आहे. असा आनंद महाराज विज्ञान रूपी जगतामध्ये आतून आनंद देवाचा आहे आणि बाहेर त्याला रूप आहे. मोदकाचं जे वर्णन केलेलं आतून आले ना आनंद. आणि असा आनंद आपल्याला देणारा तो परमात्मा. मग सहजे सत्कार बाधू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभयहस्तू. तो वेदांत तो महारसो मोदको मिळवे. त्या मोदकामध्ये माऊली वर्णन करतात. महारस वेदांताचा आहे त्या मोदकात. असा आतून आलेला आनंद ज्यावेळी जीव भोगायला शिकेल त्यावेळी बाहेरला आनंद हा जड आहे. कर्मेंद्रियाने मिळणारा आनंद थोडा काळ टिकतो. ज्ञानेंद्रियाने मिळणारा त्याच्यापेक्षा जास्त काळ टिकतो. पण आतून आनंद आलेला स्वयंभू तो कायम सोडतो. शाळेत जे काही आम्ही खेळ बागडलो ते आता विस्मरण झाले. त्या काळातली कविता मात्र अजून आमच्या लक्षात का ते ज्ञानेंद्रियानं ऐकलेले, कानानं ऐकलेले, डोळ्यानं बघितलेले. शिकवताना त्या ज्या शिक्षकांनी शिकवली त्यांच्यावर आपलं प्रेम आहे म्हणून ते आतापर्यंत लक्षात आहे. याच्या पुढे मात्र ते लक्षात राहणं शक्य नाही. कारण त्याची एक कक्षा आहे. त्याच्या पुढे मात्र तुम्हाला स्वयंभू आनंद ज्यावेळी लाभेल त्यावेळी मग हे लौकिक आनंद सगळे काय होते त्याच्या पुढे लोप पावते. आणि मग आनंदाची डोली कुमारायना जो आनंद झाला तो त्यातला आनंद. आणि बालकवीने मांडला तो आनंदी आनंद गडे इकडे तिकडे श्रावण माशी हर्ष मानसी. हे सगळं यमक जुळवलेलं असल्यामुळे म्हणायला बरं वाटतंय. पण त्या बालकवीना म्हणाला आत्महत्या करून मारायची. ज्या बालकवीने आयुष्यभर आनंद मांडला, प्रसिद्धी मिळवली,
पण तुकोबारायांनी जो आनंद मांडला तो आनंद मूळ आनंद बघितला आहे. ज्याला आनंदाची ओळख झालेली नाही त्याला आत्महत्या करावी लागली, आणि ज्याला ओळख आहे आणि भोग आहे त्या आनंदात जो आनंदरूप झालेला आहे त्याला मात्र वैकुंठातून विमान येत नाही. प्रयाण काळी देवे विमान बांधिले. म्हणून विद्या वर नेणारी असावी, आत्मपतनाला नेणारी नसावी. म्हणून त्याला गजपती म्हटलंय, पतनापासून वाचवणारा. गजानन त्याला काय म्हटलं, गज शब्द उलटा गेला की जग होतोय असं त्यांनी सांगितलेलं आहे. सत्य विग्रह जग हे कसं आहे, साधी आहे, अनंत अंतवान आहे, बदलणार आहे, परिवर्तनीय आहे, अनादि अनंत न परिवर्तन होणार असं म्हटलं. गजमस्तक आहे. गज हत्ती असं म्हणणं नाही, पण हत्तीच्या तोंडाचा आणि शरीराच्या धाडाचा माणसाच्या कुठेही मेळ बसेल अशी कथा ती ऐकण्यात तरी योग्य वाटत. कारण त्या कथेची सुरुवातच मुळात अशी आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. दारामध्ये पहिल्यांदा बसवला नंदी, पार्वती होत्या, नंदीला बसवलं, बाबा कुणाला आत सोडू. नंदीला न जुमानता भगवान आत बाहेर यायचे. त्यानंतर तिच्या सख्याने सांगितलं, नंदीचं भगवान ऐकत नाही आणि भगवंताला नंदी मान देतो, म्हणून तू काय कर, स्वतःचाच एक गण तयार कर दारावर. मग त्याने एका बाळाची उत्पत्ती केली आणि पार्वतीनं बसवलं असं वर्णन आहे. आलेल्या भगवंताने त्याचं काय केलं, युद्धामध्ये शिर उडवलं. आता ते शिर त्रिशूळानं उडवलं. वास्तविक त्रिशूळानं शिर उडवता येते का, त्रिशूळ खुपसायचं हत्यार आहे. मग त्यानं शिर उडवलं कसं, बर शिर उडवल्यानंतर ते शिर कुठं सापडलंच नाही म्हणे. त्या आता महाराज ती काय आताच्या सारखी गुप्त यंत्रणा आहे, आताच ग्रह खात होतोय त्या काळात. ती शोधण्याकरता मस्तक भगवान विष्णू गेले, त्यांना सुद्धा ते मस्तक भेटलं नाही. याचा अर्थ ते मस्तक विष्णूंना भेटत नाही, याचा अर्थ ते मायावी असलं नाही. ते मस्तक मग तिथं कोण प्राणी भेटला. आता हिमालयात तपश्चर्या सुरू आहे, तिथे हिमालयात झाडं कुठली असतील सांगा. तिथं हत्ती कुठला सराय यायचा आणि खायला सांगा. तिथं हत्तीची कल्पना करणंही चुकीचं आहे. तिथं हत्ती आला कसा, त्या हत्तीचं मस्तक तोडलं आणि ते बरोबर बसलं तसं. ते बाळ किती मापाचं मस्तक, किती जरी लहान हत्ती धरला तरी महाराज काय बारक्या रेड काय एवढं तरी तोंड असणार का नाही. मूल केवढं 2 किलोचं 1.5 किलोचं असेल. आणि मग त्याच्या नुसत्या मस्तकानं ते बाळ काय होऊन जाईल, मरून जाईल. हे काही शक्य नाही. रूपकात्मक कथा केली आहे. बुद्धिरूपी पार्वती आज बसलेली आहे सूक्ष्म शरीरामध्ये. स्थूल रूपी हा पर्वतप्राय हिमालय आहे. त्यामध्ये कैलास नावाचं एक काय आहे, शिखर आहे. त्या शिखराच्या तळावर बुद्धिरूपी पार्वती बसलेली आहे. त्या पार्वती रूपी बुद्धीला मला पाप करण्याची वासना असते. मग ती पाप करण्याची वासना झाकून ठेवावी, तिच्यासाठी कोणतरी आत येऊ नये म्हणून तिनं मनरूपी नपुंसकलिंगी आपला गण पुढे ठेवला. त्या मनाला धड पुल्लिंगी म्हणता येत नाही, स्त्रीलिंगी म्हणता येत नाही. ती मन कल्पना आहे, त्याचा नाशही करता येत नाही. भगवान शंकर तिकडून आले, त्या मनाला मारण्याकरता त्यांनी काय केलं, त्रिशूळ मारला. त्यानंतर ते मन जे त्या त्रिशूळाला घेऊन कुठं जे बाहेर फिरायला गेले ते आतापर्यंत सापडलं नाही म्हणतात. आणि मग त्याच्यासाठी त्यांनी गजरूपी मस्तकांवर बसवलं. आता गजाचीच योजना का केली तर त्या गजाची सगळी सूक्ष्म ज्ञानेंद्रिय आहेत महाराज कथेची. त्याची सोंड बघा, विवेकवंतू सुयमळू दोषुंडा दंडू सरळू. ते तर ज्ञानोबारायांनी सांगावे. त्या परिपूर्ण हत्ती एवढा बुद्धिमान प्राणी आहे. त्या हत्तीनं त्याची डोळ्याची हालचाल, त्याच्या कानाचं ऐकणं, त्याच्या कानाची रचना, हे सगळं बघितलं तरी साधकाचं मस्तक आहे, हत्तीचं मस्तक नव्हे. त्याला बुद्धिमान प्राणी येतो. आणि मग त्याच्या सोंडीमध्ये विवेक करण्याची क्षमता आहे, डोळ्याला बघण्याची क्षमता आहे, कान सुपासारखे आहे. एवढे मोठे कान असावे साधकाचे, सगळ्यांचं ऐकायचं. भागातलं कीर्तनकार सगळं ऐकायचं, पण योग्य तेच कानातनं आत न्यायचं. बुद्धी जवळ योग्य तोच निर्णय घेऊन पोहोचवायचा. आणि मग असं ते रूपक करत करत महाराज ते आणलेलं आहे. आणि मग ती बुद्धिरूपी स्त्रीला एक दिवस मला मुक्त व्हावं असं वाटल्यानंतर मग तिने काय केलं, त्यातून बाहेर पडावं म्हणून मग रडायला लागली. तो मनरूपी आपल्या मुलाला मारलेला आहे. आता तो मळ म्हणजे अंगाला मळ नाही, अंगाला मळ सगळ्या जरी 125 कोटीचा गोळा केला तर ते अशी रूपकात्मक कथा आहे. शेवटी आम्हाला त्याची फलश्रुती राहू दे, रूपक राहू दे. आम्हाला त्यातून शिकवायचं आहे संतांना किंवा आपल्या पुराणिक ऋषी मुनींना
की त्या ज्या देवतेची आपण उपासना करत आहोत त्या उपासनेत त्यांची जी कल्पना त्यांनी योजना केलेली आहे त्या योजनेतून आम्हाला त्या देवापर्यंत जाता यावं. तो देव आनंद देणारा आहे. सूक्ष्म वृत्तीने तुम्हाला तर्कानं अनुमानानं न कळणारा जरी असला तर त्याची गोडी तुम्हाला असते असे करण्यासाठी आहे. त्याचं उदर लंब आहे. लंब म्हणजे मोठं तुमचा अपराध सगळं पोटात तो घडून एके हाते तंतू जो स्वभावता तो बौद्धमत संकेतू अर्थिकांचा माऊलींच्या गणपतीमध्ये माग परशुनी अंकुश आहे म्हणजे आहे दात आणि एके हाते तंतू तो स्वभावता म्हणजे तो बौद्धमत संकेतू अर्थिकांचा. मग पुढल्यात एक अभयहस्त आहे आणि डाव्या हातामध्ये मोदक आहे. 6 आयुध आहेत. त्यातले 4 हात महाराज फुटलेले आहेत मागले आणि मूळचे हात आहेत ते फुटले 2च आहेत. साधकासाठी मूळचं पाहिजे काय अनागत आलेलं घ्यावं. मूळच्या हातात महाराज शस्त्रच नाही. कोणत्याही देवतेचे आहे का दत्त भगवान घ्या परमात्मा घ्या कोणीही देव घ्या मूळचे हात आहेत ते तुम्हाला एक आनंद देणारा असायला पाहिजे. एक तर खाद्य काहीतरी प्रसाद देणारा असला पाहिजे एक आशीर्वाद देणारा असला पाहिजे. गणपतीच्या पुढल्या हातामध्ये डाव्या हातामध्ये मोदक असू शकतो. अभयहस्त असू शकतो. मधल्या हातामध्ये डाव्या हाताला समाल कमळ म्हणजे नाळासह कमळ धरलेला आहे. कमळाचा नाळ धरलेला आहे त्याचा दांडा आणि कमळ पद्महस्तू म्हणतात त्याला. पद्म ते कमळ. आता त्या पद्मामध्ये कमळामध्ये वास करण्यासाठी मला त्याचं भुंगे येतात. त्या भुंग्याला देखील महाराज विषय वासनेचे भुंगे वेगळे आणि मुनिरूपी भुंगे वेगळे असे त्यात बारकावे फार वर्णन केलेले आहे. म्हणून देव मुक्तिदायक आहे. त्याच्याकडे आम्ही भक्ती मागायची का सिद्धी बुद्धी रिद्धी हे मागायचं तर त्याचं तो सगळं भांडवल त्याच्या हातातच आहे. तो सिद्धी बुद्धीचा दाता विप्रवेक्षे गायी. उजव्या हाताला त्यांच्या बुद्धी आहे डाव्या हाताला सिद्धी आहे. डाव्या हाताचे लोक जास्त आहे. डावी पार्टी जास्त आहे मला उजव्या पार्टीकडे कोणी यायला तयार. उजवी पार्टी बुद्धीची आहे आणि नुसती बुद्धी वापरून चालत नाही. बुद्धी पतीपर्यंत गेलं पाहिजे. जी बुद्धी परमेश्वराला नेऊन पोहोचवते बुद्धीचे वैभव आहे. गणपती नुसता बुद्धी दाता नाही बुद्धीची देवता आहे. बुद्धी त्याच्या अधीन आहे सगळ्यांची. म्हणून सगळ्या ग्रंथारंभ मंगलाचरणामध्ये सगळ्या ग्रंथकर्त्यांनी मंगलायतन कोणाचं करायचं गणेशाचंच करावं असा नियम आहे. कारण त्यांची बारकावे पुष्कळ या कथामध्ये वर्णन केलेले आहे. तो सदा विमुक्तीदायक कायम भक्ताला मोक्ष देणारा आहे. दुःख हरण करणारा आहे. म्हणून त्याची आवडती वस्त्र त्याचे आवडते अलंकार आनंदानं सगळी शोभा. घरात आलेला तो पाहुणा म्हणून नुसता नाही देव पाहुणा आणायची संस्कृती यांची घरात. आम्ही जावाई वय आणोच तीन काय भाग निराळाच आहे स्वतः पण देव पाहुणा म्हणून आणणारी संस्कृती यांची भारतीय एवढी मोठी असेल असं वाचल्यानंतर कळतं. देव घरा आला भक्ती सन्माने पूजा आणि त्याला काय द्यायचा भावच फक्त त्याला आवडतो. त्याला दुसरं काही आवडत हे पहा. इच्छा राहित्य म्हणणे परमार्थामध्ये भाग आहे. इच्छा ज्यावेळी तुमची विमुक्त होते त्यावेळी एखाद्या म्हातारा आणि त्याची नातू खेळत असावे आणि मग तुम्ही तिथे गेला आणि एखाद्या वेळेस जर आजोबा हारले तर ती नातू पळते कोण असेल ना बिना ओळखीचं असेल काय असेल. आम्ही आजोबाला काय केलं हरवलं. आजोबाला हरवलं. जो 90 वर्ष हरला नाही महाराजच्या नातवासनी हरलं का हरलाय तो आता मुलांच्या आनंदासाठी नातवाच्या आनंदासाठी जर आजा हरत असेल तर महाराज आपण जी केलेली सेवा आहे त्या सेवेसाठी तो देव महाराज त्यानंच निर्माण केलेली फळं आहेत. फुलं आमच्या बाबांची इतकं जाईचं फूड करायचं असं का आहे आमच्याकडे काही नाही व्यवस्था. सगळं त्याचं आहे. हे सगळं विश्वब्रह्मांड त्यानं निर्माण केलेलं आहे. त्यातलंच फुल त्याच्या सत्तेनंच हात हालतोय म्हणून तोडतोय आम्ही. तरी देखील आम्ही करतोय असं आम्ही म्हणतोय. हे देवाला खबर तरी देखील तो मान्य करतोय. मुलासाठी तो हारतोय मुलासाठी हारतोय. तसं भक्ताच्या तनत्यागी किंवा पै भक्ती की मी जाणे ते तर साने थोर न म्हणे. आम्ही भावाचे पाहुणे आम्ही भावनेचे पाहुणे आहोत. म्हणून भावना बलवत्त ज्याची झालेली आहे दृढ झालेली आहे त्याचा उद्धार परमार्थामध्ये होतो. देव सदैव मुक्तीदायक असा आहे. म्हणून मुक्ती देणाऱ्याचीच आपण पाठ धरावी. उगाच ज्याला मुळातच ज्याला महाराज बद्ध आहे त्याची कशी आपली तू सुटका करी की ज्याला त्या वैभवानं युक्त राहायची सवय आहे
तो आपल्या वैभवावरच घेऊन आपल्याला आपला मित्र जर तेवढ्या उंचीचा असेल मला तर तुम्हाला तो बरोबर न्यायचा प्रयत्न करेल, तो तुम्हाला कधीही लाभला. तसं देव मुक्त स्वरूपानं आहेत, सगळे देव विमुक्त आहेत सगळे, आम्हाला देखील ते काय करतील, मुक्तच करतील. अशी संगती असावी. देशामध्ये दृष्टांत सांगितलेलं की एकाला लॉटरी लागली नाही. त्या काळात जुन्या काळात जाऊन राहिलेलं परदेशात ते जोडत होतं. त्याच्या मालकाला काहीतरी हृदयाचाही त्रास होता. त्याची मालकीण हुशार होती, 1 कोटी रुपयाची, कारण त्याला बाळपणापासून तिकीट काढायचा काय होता छंद होता. अशा छंदातच महाराज कुठेतरी आयुष्यात शेवटचा दिवस कधीतरी एखादा महाराज तिकीट लागू शकतंय आणि मग ते लागल्यानंतर त्याला भोग मिळेल असं काही सांगता यायचं नाही. पण लागलं भाग्यानं. मग त्याच्या पत्नीला असं वाटलं माझा मालक हृदयाचा रोगी असल्यामुळे त्याला ही एवढी रक्कम एकदम सांगणं योग्य नाही. काय करावं, ते चर्च होतं, चर्चमध्ये फादर होते, त्यांच्याजवळ जाऊन ही आपली काही भेट नाही. माझा विचार होता, म्हणाले काय चर्च, काय चिंता करू नका, म्हणाला मॅडम तुम्ही आमच्या लावून द्या, कारण मी हे तसलाच रोगी, मला त्याची जाण आहे, कसं पेशंट हाताळायचे त्याचं सगळं, मी धर्माचा आचार्य आहे, मला जाण आहे. आणि मग त्यांना चर्चा सुरू केली की तुला समज एक 4 झाले, 10 रुपयाचं तिकीट लागलं तर, 100 रुपयाचं लागलं तर, 1000 रुपयाचं, असं करत करत तुम्हाला 1 कोटी रुपये तुला लागले तर काय म्हणाला, निम्म पैसे तुम्हाला देईन म्हणाला. कोण म्हणाला? आता खरोखर लागलेलं कुणाला माहिती होतं? नाही, फादरला माहिती होतं साहेब, खरोखर मला मिळतील म्हणाल, ते जाग्यालाच मिळाला महाराज. आता तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे, ज्याला जाण आलेली आहे, ज्याला जाणीव झाली, हे आता माझं निम्म पैसे असं झालं, त्याला म्हणाला सोडीव, तो म्हणणारच मेला म्हणून. आता सोडवायचं कधी सांगा. असा एखादा माझ्यासारखा जर तुम्हाला नेतो आणि मुक्त करतो म्हणाला कुठंतरी निघून, तर महाराज मलाच कुठेतरी नेऊन मुक्त करा. शहाणा माणूस तो कोणाच्याही मागे जाऊ. देवानं बुद्धी दिलेली आहे, देवानं विवेक दिलेला आहे, वैराग्य दिलेलं आहे. व्यवहारी माणसात परमार्थ म्हणून कुणाजवळ विचारायला जाऊ. कोणताही गुरु महाराज तुमच्या घरला येत, शिष्यानंच गुरुकडे जावं लागेल. तुकोबारायांनी सांगितलं, गुरु मार्गामुळे भ्रष्ट झालेलो की या गुरु मार्गामध्ये अनेक लोक वेगवेगळी काय घेऊन आले, वेगवेगळे विचार आचार घेऊन आले. त्यामुळे खऱ्या गुरु शिष्यांचा यामध्ये काय झालेला आहे महाराज, आता ओळख राहिलेली नाही. म्हणून शहाण्या मनुष्याला परमार्थाची हानी होऊ न देता अशी भावना टिकवावी. तुकोबाराय सांगतात की असा महापुरुष जो असेल की तो विधीही जाणत नाही, निषेधही जाणत नाही. का जाणत नाही तर निष्ठा धरुणी चित्ती, संतांनी सांगितलं देवपूजा करा, करतो, त्याच्याकडे मागतो, सुख करता दुःख करता आम्ही मागतच आहोत. वार्ता दुःखाची म्हणून इच्छा आमची पूर्वी असं मागतं, हे मराठीत मांडलेलं आहे, देव तो मान्य करतो. एक उच्च भूमिका आहे. म्हणून आम्ही तुम्ही असं जाणून घ्यायला पाहिजे की आमचा जसा भाव असेल तसा देव व्हायला पाहिजे. तुका म्हणे तैसे देवा ओढे लागे त्याच्या भावा, तुझी प्रतिमेचे म्हणजे फोटो जे स्मरण आहे म्हणा, स्मारक म्हणायचं. जुन्या काळात थडगी बांधली जायची, त्याला आपले चित्र काढणारे पादुका वगैरे करायचे, आमच्या थडगे. आता तेवढ्या जागा राहिलेल्या, आता छोटं फोटो सांभाळ आणि त्या लावायसारखी सुद्धा जागा नाही. कॅम्प्युटर मध्ये, फोन मध्ये जाता स्मरण ठेवावं, हेतू इतकाच म्हणा, त्यांचं स्मरण असावं. विस्मरण संसाराचं आणि स्मरण परमार्थाचं असावं. मग परमार्थात ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचं स्मारक म्हणून असावी. प्रतिमा सुद्धा देव आहे महाराज, त्यात सुद्धा आपलं सामर्थ्य आपल्या उद्धाराचं. म्हणून आई वडिलांचं स्मरण फोटोच्या रूपानं, देवांचं स्मरण. जुन्या काळात घरं छोटी होती महाराज, पण प्रत्येक भिंतीवर देवाची काय होती, चित्र होती. आता हॉल करून एकच लावायचं म्हणतात, लावलं तर बरं, नाही तर ते सुद्धा गरजेचं. आता उगवता सूर्य नावाने पळणारी होडी लावा, ज्याला कामच करायचं नाही त्याला होडी लावली काय की गाडवं लावली काय करा, ज्याला उठायचंच ठरवलेलं नाही, त्याला कसा संसार तरी दुरुस्त होईल सांगा. हेतू इतकाच, सगळं मिळालं पाहिजे पण फुकट मिळालं पाहिजे अशी आता काय झाली पद्धत आलेली आहे. मग त्याच माणसांचा जरासा वेग वाढता दिसतोय, म्हणून चांगल्या माणसानं आपला रोल बदलू. प्रतिमा पुजायला सांगितली, प्रतिमेत देव आहे. हे तर आम्हाला सोपं आहे. एकेका गावामध्ये 50-50 हजार लोकवस्तीची गाव आहेत, पण मंदिरात मूर्ती नाही, नुसताच तांदळा आहे. ती माणसं शहाणी काय, आमची मूर्ती असणारी गावं शहाणी.
तांदळ्यात देव बघते ती शहाणी जास्त आमच्यापेक्षा. सोंडाळा नुसता काय हो पाषाणच आहे, ती म्हणून पाया पडते ती निवडून तिथे येते. आणि आमची 4 हातावर बरोबर उभारलेला ते बघाय सवड नाही आमच्यावर. येतो इतका चिमाबाई तांदळाच आहे ना का, तिथं पारुबाई सारखी मूर्ती आहे पार्वती सारखी नाही. शिळा जया बरोबर आहे ना, शिळा जया देव याचा अर्थ शिळेला देव म्हणणारे माणसं. आता घोडं करला गुंडीच आहे ना, तिथं घोड्या बसलेला देव आहे. आणि असावा तर तो देखना डोळ्यात बसला असता. नुसत्या दगडाला घोडकर समजत महाराज पूजा करणारे लोक आमच्यापेक्षा जास्त भावना त्यांची आहे ना. एवढी स्थूल रूपातली देव पूजा म्हणून सांगितले संतांनी आम्हाला. पण तिथं भाव ठेवल्यानंतर तो दगडच महाराज भगवान शंकर होतो, भगवान ज्योतिर्लिंग होऊ शकतो, भगवान चिमाबाई हे सगळी महाराज ही देवदेवता आहे, राष्ट्रीय देवता मोठ्या त्यांच्याकडे सामर्थ्य आहे. म्हणून तुम्ही नेहमी सामान्य भावनेकडे बघायचं नाही, विशेष रूपाने त्याच्याकडे बघायचं. त्यांच्याकडे नायक करण्याचं सामर्थ्य, विनायक करणारा विशेष रूपाने तुमच्या सगळ्या इंद्रियांचा मालक आहे. त्याची पूजा अर्चा उरलेल्या 2-4 दिवसात करूया. घडत नसेल तर अनंत चतुर्दशी पर्यंत व्रत करायची. म्हणून रोजच्या रोज नैवेद्य, रोजच्या रोज हे काय पोटासाठी खायचंच आहे महाराज, खायसाठीच करायचं. पण त्याला आधी दाखवून आणि मग त्याला दाखवल्यानंतर ते अन्न राहत नाही, ते काय होतंय प्रसाद होतंय. आणि प्रसाद मग डोळं झाकून खायचा. तो आपल्या हातात मग बघायचं हे कमी मला दिलंय जादा दिले असं करायचं. देणाऱ्या सुद्धा कमी जादा द्यायचा आणि खाणाऱ्यांना आपल्या हातावला बघितला तर हरकत नाही, पण दुसऱ्याच्या हातावला बघायचा. आम्हाला ती खोड जी असतं मला दुसऱ्याच्या हातावर बघायचा, आपल्याला कमी दिला. देणाऱ्यांना सुद्धा व्यवस्थित द्यावा. प्रसाद दे सर्व दुःखांना प्रसाद देतो. आपली लायकी असेल तसं देतो महाराज, काही हरकत नाही. त्याला सगळं करतं, काही सांगायची गरज. तुमचं सगळं अंतःकरण तो वाचू शकतो. म्हणून त्याला समोर बसवायचं आणि काही मांडायचं सुद्धा गरज नाही. सांडी मांडी करते, फक्त नाव घ्यायचं. नाव घेतलेलं त्याला किती सामर्थ्य आहे महाराज, त्याला फार आनंद होत असेल. एवढ्या दुर्धर काळामध्ये माझी मूर्ती करून बसवतात, दिवळी एखाद्या आरास करून मांडतात. त्याला काय बरं हके सरशी उडी घालून या काय येणार नाही. तो प्रल्हादाची केवढी मोठी भूमिका होती. गजेंद्राचं फक्त त्याची एकच अडचण आहे, वसुभाऊने परवा कीर्तनात सांगितलं महाराज, खरोखर बुद्धिमान माणसांची कीर्तन ऐकावी. तो घेतल्याशिवाय काय देत. गजेंद्रानं फुल टाकल्याशिवाय तो आला, द्रौपदीनं निरीचा हात सोडल्याशिवाय तो आला. काहीतरी त्याला द्यावं लागतं. प्रल्हादानं सगळं काही तूच माझा आहे अशी अर्थ हाक मारती, निम्मक तो आला. सगुण भक्ती फार प्रेमानं करावी लागते, फार सहन करावं लागतं भक्तीमध्ये. तत्काळ हा शब्द परमार्थामध्ये वापरायचा. तत्काळ फायदा दुधाचा जास्त लवकर होतोय काय दुसरा एक पदार्थ आहे त्याचा लवकर अंमल होतो. दुधाचा अंमल घ्यायचा झाला तर 12 वर्ष दूध प्यावं लागेल. दुसरे अंमली पदार्थ पुष्कळ आहे, त्याचा अंमल लवकर होतोय पण मनुष्य लवकर काय होतो. सकाम भक्ती साधकाला नाश करते. निष्काम भक्ती तुम्ही करावी. भगवान तशी सद्बुद्धी द्यावी. तुमच्याकडून अशा अनंत जन्मदेवानं सेवाच करून हीच व्हावी माझी जन्मजन्मी तुझा दास. त्यातून आम्हाला तुझं देवत्व कळून द्यावं आणि अशी बुद्धिवैभवानं आम्हाला आमच्या बुद्धिपतीपर्यंत नेऊन पोचवावं. आपली बुद्धी मागं वळून बघावं याचा अर्थ काय, कुंडलिनी माग आहे महाराज, पुढं फार जाऊन नये. ही जीव इंद्रिय सगळी मागं वळावीत. मस्तकाद्वारे या सुषुम्ना मागं वळावं म्हणून परतोनी पाठीमध्ये. म्हणूनच त्याची वाकडी सोंड आहे. पुढे बघू नका जगाकडे. जग हे असंच आहे बदलणार, मागं वळून बघा असं सांगणार. मागं वळायला थोडासा त्याग करावा लागतो, सोडावा लागतं. समाजात थोडीशी काय कमी येते, प्रतिष्ठा कमी येते. देवानं प्रतिष्ठा आपली जपली म्हणजे बस. जगानं प्रतिष्ठा जपायची गरज. शहाण्या मनुष्यानं परमार्थासाठी आयुष्य वेचावं. गुरुवार सांगतात असं ज्याची निष्ठा आहे, असा ज्याचा भाव आहे तो धन्य भावशीळ पुरुष. त्याच्या दर्शनानंच महाराज त्याचा काय होऊन जाईल, समाजाचा विकास होईल. असे भावशीळ पुरुष क्वचितच भेटतात. पूजी प्रतिमेचे देव संत झालेली शिवाय गणेश अर्पण करून श्रीला विराम.